आज सिंधुरत्न योजनेच्या कार्यालयाचं उद्घाटन होतं आणि त्याचबरोबर आदरणीय पालकमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये सिंधुरत्नची मीटिंग संपन्न झाली, ज्याला किरण भैया सामंत आणि प्रमोदजी जठार हे दोन्ही आमचे सदस्य उपस्थित होते आणि त्याच्याचबरोबर जिल्हाधिकारी, आदरणीय पोलीस अधीक्षक, आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सर्वच अधिकारी वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे उपस्थित होते आणि त्याच्यामध्ये आज एकंदर 27 कोटी रुपयाच्या योजनांना पैशाचं वितरण करण्यात आलेलं आहे। एकंदर ज्या योजना दिलेल्या आहेत रत्नागिरी जिल्ह्यासाठी, या योजनांची एकंदर रक्कम ही 131 कोटी रुपयाची आहे आणि ह्या 131 कोटींच्या योजनांपैकी 27 कोटींचं वितरण हे आजच्या मीटिंगमध्ये मंजूर करण्यात आलं। याच्यामध्ये विशेष बाबी ज्या आहेत त्याच्यामध्ये आपण मोफत भात बियाणं हे शेतकऱ्यांना वाटलेलं आहे। त्याच्यानंतर नाचण्याची जी स्कीम आहे त्याच्यामध्ये नाचण्याचं बियाणं उपलब्ध झालेलं नव्हतं, त्या संदर्भामध्ये कोकण कृषी विद्यापीठाला सूचना दिलेल्या आहेत आणि हे बियाणं त्यांनी उपलब्ध करून द्यायचं आहे। महिलांसाठी, ज्या महिला मासे विक्री करतात त्यांच्यासाठी ई स्कूटर अवेलेबल करून दिलेले आहेत। रत्नागिरी जिल्ह्यातील आंब्याच्या वाहतुकीसाठी 2 कूलिंग व्हॅन या मंजूर केलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये माशाच्या वाहतुकीसाठी इन्सुलेटेड व्हॅन यासुद्धा उपलब्ध करून दिलेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये माशावर प्रक्रिया होती आणि त्याच्यामुळे त्यांची मागणी होती की इन्सुलेटेड व्हॅन देण्याऐवजी आम्हाला ओपन हौद्याच्या बलेरो अवेलेबल करून द्या, म्हणजे आम्हाला माशाची कुट्टी असते ती कुट्टी नेता येईल किंवा आमचे मासे आम्हाला त्या फॅक्टरीमध्ये नेऊन घालता येतील। तर यांनी केलेल्या मागणीचा विचार करून 50% सबसिडीवर ज्या लोकांकडे ऑलरेडी लायसन्सेस आहेत, म्हणजे जे आंब्याचा व्यवसाय करतात त्यांच्याकडे आंब्याची लायसन्सेस आहेत किंवा मच्छीमारीचा व्यवसाय करतात त्यांच्याकडे मच्छीमारीचं लायसन्सेस आहेत, अशांना 50% सबसिडीवर या ज्या बलेरो पाठीमागे हौदा असलेल्या गाड्या असतात त्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। त्याच्यानंतर या ठिकाणी कोकण कृषी विद्यापीठाचे काही शास्त्रज्ञ हजर नव्हते, त्याच्यामुळे 3-4 आयटमना त्यांना जे पैसे दिलेले आहेत त्याच्यामध्ये आंबा विक्रीचा अभ्यास आणि आंबा पिकाचं तंत्रज्ञान ह्याच्यासाठी पैसे दिलेले होते। त्याच्यानंतर सुगंधी पिकाची लागवड ह्याच्यासाठी त्यांना पैसे दिलेले आहेत आणि हवामान बदलाचा आंब्यावर होणारा परिणाम ह्याच्यासाठी सुद्धा पैसे दिलेले आहेत। या सर्वाला मिळून जवळजवळ 1,80,00,000 रुपये हे गेल्या वर्षी उपलब्ध करून दिलेले आहेत। त्याच्यामध्ये काही शास्त्रज्ञ हे आजारी असल्यामुळे आज ह्याचा आढावा होऊ शकला नाही, परंतु हे पैसे ऑलरेडी दिलेले होते। त्याच्यानंतर मत्स्यालय करण्यासाठी आज जे मंजूर झालं त्याच्यामध्ये मत्स्यालय पेठ किल्ला जो आहे त्या ठिकाणी मत्स्यालय आणि त्याच्यामध्ये टनल, जो काचेचा टनल असतो त्याच्यासाठी पैसे उपलब्ध करून दिलेले आहेत आणि त्याच्यामुळे रत्नागिरीमध्ये येणाऱ्या पर्यटकांना ही नवीन सुविधा उपलब्ध होईल। त्याच्यानंतर छोटे खेकडे पकडायचे, त्यांना बॉक्समध्ये ठेवून त्या ठिकाणी पाणी आणि अन्न देऊन त्यांना मोठे करायचे, हा एक खूप फायदेशीर व्यवसाय आहे। त्याच्यासाठी जवळजवळ 1.5 कोटी रुपये उपलब्ध करून दिलेले आहेत। त्याच्यानंतर शोभिवंत माशामधून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होऊ शकतो, यांना शोभिवंत माशासाठी पैसे उपलब्ध करून दिलेले आहेत आणि विशेषतः मच्छीमारी जे लोक करतात त्यांना माहिती आहे की काही मासे असे असतात की मार्केटमध्ये त्यांना डिमांड नसतो, परंतु त्याला चांगल्यापैकी फ्लेश असतं, तर अशापासून कटलेट तयार केले जातात। त्याच्यामध्ये छोटे जे प्रॉन्स मिळतात ते मिक्स केले जातात आणि चांगले कटलेट तयार करणं, ह्याचं प्रशिक्षण महिलांना देणं आणि महिलांना अशा तऱ्हेचा उद्योग निर्माण करून देणं, याच्यासाठी आदरणीय पालकमंत्री महोदयांना विनंती करण्यात आलेली आहे की MIDC मध्ये CFC स्थापन कराव्या आणि आम्ही ट्रेनिंग दिलेल्या महिलांनी एकत्रित व्यवसाय हा या CFC मध्ये कराव्या। मग त्याच्यापासून ते माशाचे म्हणजे प्रॉन्सपासून तयार केलेले पापड, प्रॉन्सपासून तयार केलेले कुरकुरे, अशा नॉन व्हेजिटेरियन लोकांसाठी आकर्षक अशा वस्तू या महिलांच्या बचत गटातून महिलांना उपलब्ध होऊ शकेल। त्याच्यानंतर एक सौर छोटा म्हणजे एका महिलेला त्याच्यावर काम करता येईल असं सोलार ड्रायिंगचं युनिट हे इथल्या मत्स्य केंद्राने त्या ठिकाणी डेव्हलप केलेलं आहे
आणि हे सुद्धा महिलांना देण्यासाठी आम्ही सबसिडी त्यांना उपलब्ध करून देतोय. त्यानंतर इन्सुलेटेड व्हॅनची जशी आम्ही योजना केलेली आहे तशीच फिरती मासे विक्रेते जे असतात त्यांना छोटा हत्ती असा टेम्पो मिळतो टाटाचा, त्याच्यामधून त्यांना फिरते मासे विक्रीची केंद्र ही मंजूर केलेली आहे. आणि विशेषतः सगळ्यात जास्त डिमांड होता तो मच्छीमार महिलांकडून स्कूटरसाठी होता. आणि त्याच्यामुळे आम्ही जे पैसे मंजूर केले होते त्याच्यामध्ये सगळ्या महिला कव्हर होत नव्हत्या. तर जेवढ्या महिलांच्या ॲप्लिकेशन स्कूटरसाठी आलेल्या आहेत मासे विक्रीसाठी सर्वच्या सर्व आजच्या मीटिंगमध्ये मंजूर केलेले आहेत. त्याच्यानंतर निसर्ग पर्यटन केंद्र हे मंजूर केलेलं आहे. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठामध्ये 150 एकरमध्ये कृत्रिम जंगलाची निर्मिती करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये तिथं चांगलं असं पर्यटन केंद्र निर्माण होईल आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यटक हे तिथं राहू शकतील, निसर्गाचा आस्वाद घेऊ शकतील. त्याच्यानंतर मक्षिका पालनाचा स्कीम मंजूर केलेली आहे. व्हर्जिन कोकोनटपासून ऑइल करण्याची स्कीम मंजूर केलेली आहे. आणि त्याच्याबरोबरच टिश्यू कल्चर ह्याच्यासाठी सुद्धा स्कीम मंजूर केलेली आहे. याच्या व्यतिरिक्त मोठ्या प्रमाणामध्ये भाताचं पीक हे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये घेतलं जातं आणि त्याच्यामुळे 62,000 हेक्टरमध्ये हे पीक घेतलं जातं. एक अशा तऱ्हेची निर्मिती केली जाते आहे की ज्याच्यामध्ये जसं मिलिटरीमध्ये ट्रेनिंग दिलं जातं तसं शेतकऱ्यांच्या मुलांना ट्रेनिंग दिलं जाईल, त्यांची रोज कवायत करून घेतली जाईल आणि त्यांना वेगवेगळी यंत्र दिली जातील ज्याच्या माध्यमातून लोकांची आज एकदा भाताची पिकं कापल्यानंतर जी शेतं मोकळी राहतात त्याची पूर्ण सेवा, त्याच्यामध्ये बंधारे बांधण्यापासून ते ज्या ठिकाणी प्रुनिंग करायचं आहे आंब्याच्या झाडाचं प्रुनिंग करू शकतील, जिथं खत घालायचं आहे तिथं खत घालून देतील. अशा तऱ्हेचा एक आगळा वेगळा उपक्रम यासाठी 5 कोटी रुपये हे कोकण कृषी विद्यापीठाला उपलब्ध करून दिलेलं आहे. लवकरच ह्याची जाहिरात निघेल आणि शेतकऱ्यांच्या मुलांची भरती या स्कीमसाठी सुरू होईल आणि अतिशय उत्कृष्ट अशी ही योजना आहे. त्याच्यानंतर हळदीचा मोठा कार्यक्रम हा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राबवला जाणार आहे. याच्यामध्ये 2 प्रकारे काम होणार आहे. एक म्हणजे टिश्यू कल्चरद्वारे केलेली हळदीची रोपं ही उपलब्ध करून दिली जाणार आहे आणि इथले काही जे प्रगतिशील शेतकरी आहेत त्यांनी हळदीच्या बल्ब्सपासून जे त्याचं प्रपोगेट केलं जातं त्याच्यासाठी सुद्धा उपलब्ध करून दिलेलं आहे. त्यानंतर SRT साठी पैसे उपलब्ध करून दिलेले आहेत आणि विशेषतः आपल्याकडे आंतरपिकं ज्याच्यामध्ये मसाल्याची पिकं घेण्याची तरतूद आहे ह्याच्यासाठी पैसे उपलब्ध करून दिलेले आहेत, जेणेकरून जे आंब्याचे शेतकरी आहेत, काजूचे शेतकरी आहेत, नारळाचे शेतकरी आहेत हे आंतर पिकं घेऊ शकतील, विशेषतः मसाल्याची पिकं घेऊ शकतील आणि त्याच्यामधून मोठ्या प्रमाणात रोजगार वाढू शकेल. पालकमंत्री महोदयांचं एक स्वप्न होतं की या ठिकाणी झू व्हावा, तर झूसाठी जमीन उपलब्ध केलेली आहे आणि त्याच्यासाठी 3,85,00,000 रुपये हे सिंधुरत्न योजनेतून आज रिलीज करण्यात आलेले आहेत आणि त्याच्यामुळे झूच्या बांधकामामध्ये ज्या अडचणी होत्या त्या आता दूर झालेल्या आहेत. स्वतःच्या डिपार्टमेंटमधून ते 100 कोटी रुपये ह्याच्यासाठी उपलब्ध करून देणार आहेत. त्याच्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातला किंबहुना कोकणामधला सर्वोत्कृष्ट झू याची निर्मिती रत्नागिरी जिल्ह्यामध्ये होऊ शकेल. अशा तऱ्हेच्या अनेक स्कीम आहेत ज्याच्यामध्ये विशेषतः आपण म्हणतो की कोकणची निर्मिती ही भगवान परशुरामाने केली. तर परशुराम मंदिराच्या बाहेरचा जो भाग आहे, मंदिराच्या आतमधला नाही बाहेरचा भाग आहे, याच्या ब्युटिफिकेशनसाठी 2 कोटी रुपये उपलब्ध करून दिलेले आहेत. आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा असेल, रत्नागिरी जिल्हा असेल, इथं मोठ्या प्रमाणात ऐन नावाचं झाड मिळतं. या झाडाची जी पानं असतात या पानावर रेशमाचे किडे हे मोठे होतात आणि त्याला टसर सिल्क म्हणतात. तर अशा तऱ्हेचा टसर सिल्कचा प्रोजेक्ट करण्यासाठी आम्ही पैसे उपलब्ध करून दिलेले आहेत. ई-कॉमर्सचं एक त्या ठिकाणी ट्रेनिंग करायचं होतं त्याच्यासाठी पैसे उपलब्ध करून दिलेले आहेत. आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे गणपतीपुळेला वॉटर स्पोर्ट्स आहेत परंतु रत्नागिरी शहरामध्ये वॉटर स्पोर्ट्स नाही आहेत. तर हे वॉटर स्पोर्ट्स व्हावे म्हणून रत्नागिरी शहरासाठी
6 कोटी रुपये हे सिंधुरत्न योजनेतून उपलब्ध करून दिलेले आहेत. त्याच्यामध्ये 5 कोटीमध्ये इक्विपमेंट येतील आणि 1 कोटीमध्ये ट्रेनिंग होईल. त्याच्यानंतर जिल्हा परिषदेने ज्या 2 स्कीम दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये हाऊसबोट या वेगवेगळ्या खाड्यांमध्ये हाऊसबोट करण्यासाठी पैसे हे जिल्हा परिषदेला उपलब्ध करून दिले जातील. आणि त्याच्यानंतर पर्यटकांना नेण्यासाठी बसेसची एक त्यांनी योजना केलेली आहे, त्याला सुद्धा आज सिंधुरत्नमधून पैसे उपलब्ध करून देण्याचं मान्य करण्यात आलेलं आहे. आणि हे सगळे पैसे हे त्यांना ताबडतोब उद्या किंवा परवापर्यंत रिलीज होतील. आणि त्याच्यामुळे एकंदरीतच आमचे इथले रत्नागिरीचे सदस्य किरण भैया सामंत यांचं खूप पाठपुरावा या रत्नागिरी जिल्ह्यासाठी काहीतरी विशेष व्हावं याच्यासाठी असतो. त्याचबरोबर प्रमोदजी जठार साहेब जे आमचे सिंधुदुर्गचे सदस्य आहेत त्यांचा सुद्धा सातत्याने पाठपुरावा हा सिंधुदुर्ग रत्नागिरी दोनासाठी असतो. आणि विशेष बाब अशी आहे की आता आंब्याचा सीझन येणार आहे आणि त्याच्यामुळे आंब्यावर मोठा प्रॉब्लेम असतो तो फळमाशीचा असतो. आणि ह्या फळमाशीच्यासाठी ट्रॅपसुद्धा आम्ही देण्यासाठी आज पैसे मंजूर केलेले आहेत. त्याच्यामुळे एक दिलासा हा निश्चितपणे आंब्याच्या शेतकऱ्यांना सुद्धा मिळू शकेल. आतापर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात सिंधुरत्नमधनं किती रुपये आता तुम्ही हे सगळे दिले आहेत 5 कोटी एकूण किती? एकंदर 27 कोटी रुपये हे आज वितरित होतील आणि 2.71 कोटी हे पूर्वी वितरित केलेले होते आणि त्याच्यामुळे एकंदर 30 कोटी रुपये. 22-23 मध्ये आणि 23-24 मध्ये शासनाने सिंधुरत्नाकडे किती वर्ग निधी केला का? 30 कोटी सांगितलं ना मी तुम्हाला. 3 वर्षाची योजना आहे. 3 वर्षामध्ये 150 कोटी रुपये शासन देणार होतं. मला ऐका, माझं एक मिनिट ऐका की ह्याच्यामध्ये असं असतं की पूर्वीचे आलेले पैसे खर्च झाल्याशिवाय शासन पुढचा हप्ता रिलीज करत नाही. त्याच्यामुळे यावर्षी उरलेली जी रक्कम आहे ही रक्कम दिली जाईल, म्हणजे 70 कोटी दिले जातील आणि पुढच्या वर्षीपासून या स्कीमसाठी दरवर्षी 100 कोटी रुपये द्यायला मान्यता दिलेली आहे शासनाने. आता आपला ज्यावेळेला हे 27 कोटी खर्च शासनाला दाखवला जाईल त्यावेळेला हा GR निघणार आहे आणि त्याच्यामुळे दरवर्षी 100 कोटी रुपये हे रत्नसिंधूला उपलब्ध करून दिले. 35 दिवसात तुम्हाला वाटतं की 30-70 कोटी खर्च होतील? 35 दिवसात कसे? मार्च पर्यंत केले पाहिजे. गेल्या वर्षी 8 कोटी तरतूद होती मॅडम. मार्च पर्यंत म्हणजे अजून 6 महिने आहेत. गेल्या वर्षीला 8 कोटी तरतूद होती. यंदा तुम्ही काहीतरी 50 कोटीची मागणी केली. त्याच्यापैकी 30 कोटी ऑलरेडी आले ना. 30 कोटी आले, त्यापैकी 3 कोटी अगोदर दिलेले होते आणि 27 कोटी आज दिले. मी मुद्दाम थांबून काय याचा आढावा घेतला तर 27 कोटीच्या ज्या डिस्बर्समेंट आहे हे उद्याच्या उद्या होऊन जाईल. त्याच्यामुळे उरलेले जे 70 कोटी मिळायचे आहेत ते त्यांना या बजेटमधून उपलब्ध होतील आणि पुढच्या वर्षीपासून 100 कोटी रुपये पुढच्या वर्षासाठी म्हणून आजचा आढावा घेतलात ना सर, त्याच्यात तुम्हाला काय काय प्रॅक्टिकल किती पैसे खर्च झाले प्रॅक्टिकल आढाव्यामध्ये? नाही साहेब, असं असतं ना की पैसे दिल्याशिवाय पैसे खर्चच होऊ शकत नाही. आता ज्यावेळेला 27 कोटी रुपये शासनाकडून आले हे साधारण 1 महिन्यापूर्वी आलेले आहे. त्याच्यामुळे त्यांच्याकडून स्कीम घेणं आणि हे पैसे वितरित केल्यानंतर ते खर्च झाले पाहिजेत अशा स्कीमसाठी ते देणं ही महत्वाचा भाग आहे. आणि ज्याला ते 27 कोटी आम्ही यंत्रणेकडे वर्ग करतो त्याला 30 कोटीच्या वरचे जे 2 वर्षाचे पैसे आहेत म्हणजे 70 कोटी हे आम्हाला मिळणार. पण 22-23 मध्ये 70 कोटी मध्ये रक्कम मिळणार आहे की 23-24 मध्ये 70 कोटी 100 कोटी? नाही, तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, हे जे आता जे आहेत हे या वर्षाच्या एंडपर्यंतचे आहेत. डिसेंबर-मार्च मध्ये जे बजेट होईल त्याच्यामध्ये आपल्याला वेगळे 100 कोटी रुपये मिळतील. एप्रिल पासून 2024 22-23 मध्ये 100 कोटी येणार 70 कोटी वरचे. बघा आता जे आहे ना ते 23-24 मध्ये एकंदर जे आपल्याला 70 कोटी मिळाले पाहिजे 30 कोटी आले ना. 50-50 100 अधिक 30 कोटी आले आणि त्याच्यामुळे काय होणार की उरलेले 70 कोटी आता रिलीज होतील या वर्षाचे आणि पुढच्या वर्षीपासून या योजनेसाठी दरवर्षी 100 कोटी रुपये देण्याचं अर्थमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सर्वांनी मान्य केलेलं आहे. त्याच्यामुळे तो 100 कोटीचा GR हा तुम्ही आम्हाला ते 27 कोटीचं डिस्ट्रीब्युशन केलं की आम्ही काढतो असं प्लॅनिंग खात्याने सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे हा GR हा पुढच्या 27 कोटी खर्च होणार आहे. 27 कोटी मार्च पूर्वी खर्च कृषी विभागाचे अधिकारी होते. ज्यावेळेला मॅडम आपण स्कीमचं हे करतो त्यावेळेला त्यांचं टेंडर निघतं आणि ते पैसे खर्च होतात. त्याला मार्च पर्यंतची मुदत असते, परंतु आपण यंत्रणांकडे वर्गच न करता फक्त कलेक्टर ऑफिसला ठेवून दिले तर पुढचे पैसे रिलीज होत नाही. मार्च पर्यंत 70 कोटी रुपये आणखी येतील, बरोबर ना? मागील 7-8 महिन्यामध्ये त्याचप्रमाणे 100 पूर्ण होते. मागील 7-8 महिन्यामध्ये सिंधुदुर्ग तुझं काहीच काम नाही झालं, तुम्हाला हे मान्य आहे की नाही मान्य?
आता बघा आपण आता आढावा घेतला अध्यक्षांना थांब ना, एक मिनिट वर्षाने आलाय. हा. हे बघा असं असतं की गव्हर्नमेंटच्या काही प्रायोरिटीज असतात. समजा मोठ्या प्रमाणात पाऊस पडला तर गव्हर्नमेंटची पहिली प्रायोरिटी काय असते की पाऊस पडलेल्या शेतकऱ्यांना मदत देणं. त्याच्यामुळे मग विकासाची कामं असतात, त्याचे पैसे थोडे उशिरा रिलीज होतात. अगोदर शेतकऱ्यांचे पैसे, शेवटी हे शेतकऱ्यांचं राज्य आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचे पैसे अगोदर रिलीज झाले, आमचे नंतर रिलीज झाले म्हणून काही वाईट वाटण्याचं कारण नाही. कारण याच्यामध्ये सुद्धा मेन पैसे हे शेतीलाच जातात. मॅकॅनायझेशन आहे, अनेक गोष्टी आहेत आणि त्याच्यामुळे आपले मेंबर सांगू शकतील की मी अतिशय डीप प्रत्येक मायक्रो प्लॅनिंगमध्ये गेलो, प्रत्येकाला कसे पैसे खर्च करायचे सांगितले, किती बेनिफिशरीज खर्च करायचे हे सांगितले. आणि रत्नागिरी जिल्ह्याचं हे सुदैव आहे की उद्योग मंत्री हे रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा आहेत. त्याच्यामुळे आम्ही दिलेल्या 30 कोटीमुळे जवळजवळ 100 ते 200 कोटी रुपये हे वेगळे 100 कोटी तर नुसत्या झूसाठीच येणार आहेत, परंतु ज्या वेगवेगळ्या स्कीम आहेत त्या आम्ही आता मुख्यमंत्री रोजगार योजनेशी त्याची सांगड घातलेली आहे आणि त्याच्यामुळे जवळजवळ 100 कोटीच्या आसपासची रक्कम ही बँक, हे जिल्हा उद्योग केंद्र आणि रत्नसिंधू याच्यामधून उपलब्ध होणार आहे. कारण त्याच्यामध्ये लोन कंपोनंट सुद्धा आहे. त्याच्यामुळे रत्नागिरीच्या विकासाला मोठी गती प्राप्त होणार आहे. कारण ह्या इंडिव्हिज्युअल बेनिफिट देणाऱ्या स्कीम आहेत आणि त्याच्यामुळे लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होईल. आणि पुढचे जे आमचे 100 कोटी रुपये येतील किंवा याच्यामधले उरलेले जे 70 कोटी येतील याच्यामधून सुद्धा आंबा, काजू, नारळ अशा पर्यटन अशा वेगवेगळ्या बाबींवर हा पैसा खर्च होणार आहे आणि त्याच्यामुळे रत्नागिरी जिल्ह्याचं पर कॅपिटा इन्कम वाढण्यामध्ये या सगळ्याचा परिणाम. गेल्या वर्षी कृषी विभागाचे अधिकारी होते का आणि कृषी विभागाच्या संबंधात काय आढावा आपण काय घेतला? हे बघा, कृषी विभागाचे अधिकारी होते, परंतु कृषी जे आपलं विद्यापीठ आहे याचे कुलगुरू सध्या आजारी आहेत आणि त्याच्यामुळे ते असले म्हणजे त्यांची सगळीच डिपार्टमेंट त्यांच्याकडे येतात. त्याला अधिक गती मिळू शकेल, परंतु त्यांची तब्येत बरी झाल्यानंतर स्वतः किरण सामंत साहेब, त्याच्यानंतर जठार साहेब, रत्नागिरीचे CO हे कोकण कृषी विद्यापीठाला भेट देणार आहेत आणि ह्या सगळ्या ज्या स्कीम आज ज्यांचा आढावा होऊ शकला नाही त्याला ते गती देणार. मगाशी म्हणाल तुम्ही की 21-22 मध्ये फक्त 2 कोटी 10 लाख रुपये आले. 21 गेल्या वर्षी 2 कोटी 10 लाखच आले फक्त त्याच्यात. कुठले 2 कोटी 10 लाखानंतर नाही, 2 कोटी 10 लाख रिलीज केले असेल. फक्त गेल्या 2 वर्षी. कोटी 70 लाख रुपये रिलीज झाले हा. आणि आता 27 कोटी रिलीज झाले. बरोबर. त्यामुळे एकंदर 30 कोटी रुपये आता रिलीज झालेले 2 आहेत. कोटी 70 लाख तुम्ही 21-22 म्हणताय तुम्ही. 20-21 हे बघा, कुठलीही स्कीम जेव्हा नव्याने येते त्यावेळेला प्लॅनिंग डिपार्टमेंट 21-22च म्हणते तुम्ही. हे बघा, त्या एंडला ही योजना सुरू झाली तरी पण काय होतं की जे आपल्याला ड्यू पैसे होते हे पैसे कमी नाही होणार, ते पैसे पूर्णपणे वितरित केले जाणार. फक्त अगोदरचे पैसे जे आहेत, अगोदरचे जे पैसे आहेत 22-23 आणि आता सुरू आहे 23-24 म्हणजे गेले वर्ष आणि ह्या वर्ष असे मिळून 100 कोटी आता मार्चपर्यंत होतील. असं. त्याच्यामध्ये आपल्याला आता मिळणार ते साधारण 30, आपण तुम्हाला सांगितलं 30 कोटी आपण हे केल्यानंतर 70 कोटी आम्ही क्लेम करतो. MIDC CFC आपण मगाशी बोललात तो नेमका काय कन्सेप्ट आहे? कसं आहे की महिला ज्या वेळेला फूड प्रोसेसिंगमध्ये काम करतात त्यावेळेला तो प्लॉट MIDC मध्ये असला पाहिजे असा नियम आहे. आता MIDC मध्ये प्लॉट पाहिजे असेल तर MIDCच ते देऊ शकतं. फॉर्च्युनेटली आपलेच उद्योगमंत्री हे जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा आहेत आणि त्याच्यामुळे आमचं असं ठरलं की त्यांना विनंती करायची एक कॉमन फॅसिलिटी सेंटर महिलांसाठी रत्नागिरीच्या MIDC मध्ये आणि अन्य ज्या MIDC आहेत त्या ठिकाणी निर्माण करायचं आणि त्याच्यामधून मोठ्या प्रमाणात महिलांना रोजगार निर्माण करून आपण शाळेत शिक्षण मंत्री या शाळांचा खाजगीकरणाचा मध्ये निर्णय झाला होता, हंगामा झाला विरोधकांनी, पण तो निर्णय आता आपला कायम आहे की बदलला? मुळातच हे काहीतरी चुकीच्या माहितीच्या आधारे हे सगळं घडलेलं होतं. मी सर्व संघटनांना मुंबईला बोलवून घेतलं होतं, त्यांना GR दाखवला. खाजगीकरणाची कुठलीही तरतूद GR मध्ये नाही आहे. हा गैरसमज झालेला होता. या संदर्भात पवारसाहेबांची सुद्धा काही स्टेटमेंट आली होती. मी स्वतः पवारसाहेबांना नेऊन हा GR दाखवला. त्याच्याचबरोबर एक दुसरं सुद्धा असं आलं होतं, त्या गौतमी पाटीलच्या नाताच्या संदर्भात एक स्टेटमेंट आलं होतं. पवारसाहेब मला स्वतःच म्हणाले की ही माहिती मला नाशिक जिल्ह्यातून प्राप्त झाली, ती माहिती चुकीची होती
त्याच्यामुळे शालेय शिक्षण खातं हे अत्यंत जबाबदारीने काम करतं. कुठल्याही प्रकारे खाजगीकरणाचा कुठलाही निर्णय झालेला नाही आहे. CSRचे पैसे हे ग्रामीण भागातल्या, तुम्हीच अनेक वेळेला दाखवत असता की ह्या शाळेमधलं छप्पर गळतंय, या शाळेमध्ये मुलांना बसायला बेंचीस नाही, या शाळेमध्ये टॉयलेट्स नाहीत, या शाळेला कंपाऊंड वॉल नाही. याच्यापुढे असं म्हणायची संधी कोणालाही मिळणार नाही. CSRचे सगळ्यात जास्त पैसे महाराष्ट्रामध्ये क्रिएट होतात आणि ते जर महाराष्ट्रातल्या मुलांसाठी खर्च झाले तर त्याचं स्वागत सर्वांनी केलं पाहिजे. कमी पटाच्या मी आपल्याला एक गोष्ट सांगतो, मी क्लिअर कट सांगितलेलं आहे ही शेवटची अपॉर्च्युनिटी आहे. कोणी जर खोट्या हे फिरवणार असतील त्यांच्यावर कारवाई होणार. खोटं कोणाला बोलता येणार नाही. गव्हर्नमेंटचा GR हा लेखी असतो. कमी पटाच्या संदर्भातलं जे सर्क्युलर निघालं त्याच्यामध्ये स्पष्ट नोंद आहे की कुठलीही शाळा बंद होणार नाही. बंद होणार नाही हे माहिती असताना मुद्दाम मोर्चे काढायचे का? हे विरोधकांचं काम आहे. आणि त्याच्यामुळे जेवढ्या फॅसिलिटीज, मी आपल्याला जबाबदारीने अतिशय सांगतो, जेवढ्या फॅसिलिटीज शिक्षण खात्यामध्ये एका वर्षामध्ये आम्ही दिल्या महाराष्ट्राच्या 60 वर्षाच्या इतिहासामध्ये कोणीही दिलेल्या नाही आहेत. 61,000 शिक्षकांना आम्ही टप्पा अनुदानावर आणलं. 30,000 शिक्षकांची भरती केली. शिक्षक सेवकांचं मानधन तिप्पट केलं. स्कॉलरशिपची अमाऊंट पाचपट केली. मुलांना पुस्तकांबरोबर वह्या मोफत आणायची स्कीम केली, म्हणजे त्याच्यामुळे पुस्तकाचं ओझं कमी केलं. जे लॅब असिस्टंट होते 1,500 रुपयावर काम करायचे त्यांना 16,000 रुपये पगार केला. जे लायब्ररियन 1,500 रुपयावर पार्ट टाइम काम करायचे त्यांना 16,000 रुपये पगार केला. अनेक स्कीम, असं मी तुमच्याशी तासभर बोलू शकेन. छोटे छोटे केंद्रप्रमुखांच्या पदं रिक्त होती, सर्व केंद्रप्रमुखांची भरती सुरू केली. शिक्षकांना ज्या परीक्षा द्यायला लागतात सरकारी नोकरीमध्ये प्रमोशन मिळण्यासाठी सगळ्या परीक्षा चालू केल्या. अशी एक गोष्ट शिल्लक ठेवली नाही की जी शिक्षकांसाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी सुविधा निर्माण त्याच्यामुळे केल्या. परंतु मी स्पष्टपणे सांगितलेलं आहे पुढच्या वर्षीपासून क्वालिटी एज्युकेशन एकमेव उपक्रम आहे. याच्या व्यतिरिक्त दुसरे उपक्रम नाही. सगळ्या शाळांना आम्ही किचन गार्डन कंपल्सरी केलं आहे. शाळांच्या मिड डे मीलचा पूर्ण मेनू आम्ही चेंज केलेला आहे. अतिशय इंटरेस्टिंग मेनू केलेला आहे. त्याच्यामध्ये रोज वेगवेगळ्या तऱ्हेचा पुलाव असेल, बिर्याणी असेल, त्याच्यानंतर स्वीट डिश असेल. आठवड्यातून एक दिवस एक पुलावसुद्धा त्यांना देण्याची व्यवस्था केली जे नॉन व्हेजिटेरियन आहेत त्यांना. ज्या दिवशी एक पुलाव दिला जाईल त्या दिवशी मुलांना जे व्हेजिटेरियन त्यांना केळी देण्याची व्यवस्था केलेली आहे. मोड आलेल्या धान्याची सॅलड देण्याची व्यवस्था आम्ही करतोय. त्याच्यामुळे हे कधी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये घडले नाही. एवढे बदल महाराष्ट्रामध्ये घडत आहेत. वाचन संस्कृती वाढावी म्हणून आठवड्यातले 2 तास मुलांना वाचन कंपल्सरी केलेलं आहे. मुलांना सर्व तऱ्हेच्या इक्विपमेंट्स आम्ही देतो ज्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, रोबोटिक्स आहे. परंतु हे खाजगी शाळांमध्ये आम्हाला देता येत नाही, म्हणजे आमच्या एडेड स्कूलमध्ये. त्या संदर्भात सुद्धा आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि माझी केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा झाली आणि त्यांनी मान्य केलेलं आहे की आम्ही त्यांना गव्हर्नमेंट स्कूलचा स्टेटस देऊ जेणेकरून या मुलांना सुद्धा आम्ही पुढच्या वर्षीपासून ड्रेस देऊ शकू. आम्ही सगळ्या मुलांना ड्रेस, पूर्वी कसं होतं मागासवर्गीय मुलं असली ड्रेस मिळायचा, दारिद्र्यरेषेखाली मिळायचा, सर्व मुलांना अजिबात ड्रेस मिळत नव्हता. मुलं अनवाणी पायाने यायची शाळेमध्ये. सगळ्यांना शूज सॉक्स देण्याची व्यवस्था केली. एवढे बदल शालेय शिक्षणामध्ये कधी झाले नाही. आणि सगळ्यात मोठा बदल घडेल की ज्या वेळेला आम्हाला CSRचे पैसे उपलब्ध होतील त्याला महाराष्ट्रातल्या शाळा भारतातल्या सर्वोत्कृष्ट शाळा असतील. त्याच्यानंतर आम्ही PM-श्री मधून स्कूल्स देतोय. त्याच्यानंतर आम्ही आदर्श शाळेखाली स्कूल देतोय. त्याच्यामुळे आमची जी योजना आहे, कदाचित पत्र लिहिण्यामध्ये काही चूक झाली असेल परंतु प्रत्येक केंद्राच्या स्तरावर किमान 3 तरी शाळा अशा असतील की मुलांना प्रायव्हेट स्कूलमध्ये जावंसं वाटणारच नाही. एवढ्या उत्कृष्ट शाळा तिथे निर्माण केल्या जातात. आपण आता 5 मिनिटांमध्ये असाल, आपण आता 5 मिनिटांमध्ये कसं कसं आहे 5 मिनिटांमध्ये आपण ताई माझं ऐका ना. तुम्ही आता केअरफुली जर माझी ऐकली असती तर तुम्ही हा प्रश्न विचारला नसता. 30,000 शिक्षकांची भरती सुरू झालेली आहे. हे आमचं जे पवित्र पोर्टल आहे ओपन झालेलं आहे. त्याच्यामध्ये 29 जिल्ह्यांनी मागणी केलेली आहे कारण उरलेल्या 5 जिल्ह्यांचं जे चेकिंग व्हायला लागतं सोशल वेलफेअर डिपार्टमेंटकडून ते व्हायचं शिल्लक आहे. त्याच्यामुळे ही क्रांतीच आहे ना. 30,000ची भरती कधी झाली महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये मला दाखवा. ही प्रोसेस येत्या 15 दिवसामध्ये पूर्ण होणार. त्याच्यानंतर शिक्षकांच्या डोक्यावर जी सतत टांगती तलवार असायची बदल्यांची ती रद्द केलेली आहे.
त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये एका जागी त्यांना राहता येईल. दर 5 वर्षानंतर बाहेर जायचं. कठीण क्षेत्रामध्ये असलेल्या सर्व टीचर्सना आम्ही त्या कठीण क्षेत्राच्या बाहेर काढलेलं आहे आणि त्याच्यामुळे जवळजवळ शिक्षकांसाठी जे जे निर्णय घ्यायला लागतात सगळे निर्णय थोडक्यात तुम्हाला दिल्ली पॅटर्न सुद्धा मागे पडेल, महाराष्ट्र पॅटर्न नवीन शैक्षणिक क्षेत्रात निश्चितपणे पडेल. पण त्याच्या मागे मला एक सांगायचं होतं की कोणीही कुठलाही एखादा मोर्चा जरी काढायचा असेल त्याच्यापूर्वी आमच्याकडे या, वस्तुस्थिती समजून घ्या. परंतु कोणी जर खोटा प्रचार केला तो मात्र सहन करून घ्या. केसरकर साहेब 5.5 मिनिटांमध्ये आपण संपूर्ण शालेय विभागाची माहिती दिली. केसरकर साहेब 5.5 मिनिटं एक सर 5.5 केसरकर साहेब 5.5 मिनिटांमध्ये आपण अतिशय उत्तम माहिती दिली. मग शासन किंवा तुमचं विभाग ही माहिती जनतेपर्यंत पोहोचण्यास कमी पडते तुम्हाला असं वाटत नाही? एक गोष्ट अशी आहे की एक अभियान हे आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली शालेय शिक्षणाबद्दल सुरू होत आहे. माझी शाळा सुंदर शाळा हे जे अभियान आहे याचं लॉन्चिंग मुख्यमंत्री साहेब करणार आणि त्याच्यामधून ह्या सगळ्या ज्या योजना आहेत ह्या सगळ्या योजना त्याच्यामध्ये आपण जशा लायब्ररीज देतोय तसं स्वच्छता मॉनिटर नावाची स्कीम आपण राबवतोय. त्याच्यानंतर सेलिब्रिटी स्कूल नावाची स्कीम आपण राबवतोय ज्याच्यामध्ये ड्रामा, सिंगिंग, इलॅक्युएशन सगळ्याचं ट्रेनिंग हे मुलांना दिलं जाणार आहे. त्यानंतर आपण नवीन निर्णय आमच्या ह्याच्यासाठी आहे म्हणजे अजून त्याला आम्ही मान्यता दिलेली नाही आहे परंतु प्री प्रायमरी स्कूल्स या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्यात येतील. त्याच्यामध्ये नर्सरी असेल, ज्युनियर कॉलेजी असेल, सिनियर केजी, फर्स्ट आणि सेकंड हे वेगळं स्कूल असेल आणि 3री पासूनचं स्कूल हे वेगळं असेल. हा एक क्रांतिकारी निर्णय आहे ज्याच्यामध्ये मुलांचा बेस व्यवस्थित तयार करून घेतला जाईल. 3रीच्या पुढच्या मुलांच्या थेट परीक्षा या कॉम्प्युटरद्वारे घेतल्या जातील. ABCD त्यांनी बटन दाबायचं आहे, त्यांचा थेट रिझल्ट राज्यापर्यंत जाणार आहे आणि त्यांची गुणवत्ता काय हे आम्हाला समजायला लागणार आहे. एवढं आम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये करतोय. याच्यासाठी दिवसरात्र मेहनत करायला लागते, आम्ही करतो. पण एखादा कोणी उठतो, एखादा विरोधक उठतो आणि काहीही बोलतो याच्यामध्ये काय अर्थ नसतो. त्या अनुषंगाने मध्यंतरी तुम्ही तुमच्यावरती सुप्रिया ताईंनी टीका केली होती म्हणून आपण त्याचं मी नाही पवार साहेबांची भेट माझी 8 दिवस अगोदर ठरलेली होती. जी स्टेटमेंट पवार साहेब हे आदरणीय नेते आहेत त्यांचा कुठल्याही परिस्थितीमध्ये स्कूल एज्युकेशन बद्दल गैरसमज होता कामा नये म्हणून मी 8 दिवसापर्यंत मलाच काहीतरी कामं आल्यामुळे साहेबांनी वेळ दिला होता परंतु भेटायचं राहिलेलं होतं. मी गमतीने म्हटलेलं होतं की माझी भेट आहे त्याला मी बोलेन म्हणून पण त्याला लगेच त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी केलेलं सगळं मागे घेतलं आहे. त्यांचा मोठेपणा आहे सुप्रियाताईंचा सुद्धा. शिक्षक भरती संदर्भात तुम्ही सांगितलं पण जिल्ह्यातील स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्याबाबत काही विचार हे बघा असा जिल्ह्यामध्ये प्राधान्य देण्याला जरी घटनेमध्ये हे नाही तरतूद नाही त्याच्यामुळे कोर्टामधून ते स्क्रॅप होणार परंतु जो जिल्हा आपण निवडून त्याच्यामधून बदली नाही आणि त्याच्यामुळे शिक्षक इथे येताना विचार करणार. कोकणातले शिक्षक असतील तर त्यांना कोकणामध्ये प्रायोरिटी मिळणार. ज्यांना खाजगी शाळेमध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये नोकरी मिळत असेल ते खाजगी शाळेमध्ये जाणार कारण 15,000 शिक्षक ॲज इट इज येणार आहेत ते जिल्हा परिषदेमध्ये येणार आणि उरलेल्या वेगवेगळ्या शाळांमध्ये जाणार आहेत तर तो चॉईस करू शकतात. त्यांच्या शाळांमध्ये ज्या नाही 1 मिनिट मी तुम्हाला सांगतो त्यांच्या स्कूलमध्ये जे एडेड स्कूल्स आहेत त्याच्यामध्ये ते शिक्षक जाऊ शकतात. जिल्ह्यात राहणार त्याने हे बघा एक माझं म्हणणं आहे की तो गाव आपला म्हणायचा ती शाळा आपली म्हणायची तरच मुलांची गुणवत्ता सुधारणार नाहीतर गुणवत्ता कधीही सुधारू शकत नाही. ही काय सरकारी नोकरी नाही की दर खेपेला ट्रान्सफर झाली पाहिजे. आम्ही त्यांना सरकारी नोकऱ्यांच्या सगळ्या सुविधा देतो. तिथं राहण्याबद्दल आम्ही त्यांना भत्ता देतो, घरभत्ता देतो. तीच रक्कम 3,000 कोटीची आहे म्हणजे एवढा मोठा पैसा ज्यावेळेला सरकार खर्च करतो त्याला ते गाव आपलं म्हटलंच पाहिजे. एवढी माझी आपण हे बघा आता जर ह्या सगळ्या रिफॉर्म्स महाराष्ट्रामध्ये झाल्या तर ज्या दिवशी रिफॉर्म्स होईल त्यावेळेला मी किलोमीटर बेसिसवर त्यांना सुद्धा रिलॅक्सेशन देईन परंतु इथं रिलॅक्सेशन सुद्धा घ्यायचं आणि तिथं विरोधाला विरोध करायचा असं नाही चालणार. मुलांना जर फॅसिलिटी मिळत असतील तर शिक्षकांना आंदोलन करण्याची गरज काय. मुलांनी चांगल्या बेंचवर बसलं पाहिजे, फॅन खाली बसलं पाहिजे, त्याच्यासमोर सगळा कॉम्प्युटर असला पाहिजे आणि ह्या जर फॅसिलिटीज मिळत असतील सर्वसामान्य घरातल्या मुलांना तर शिक्षकांनी त्याचं स्वागत केलं पाहिजे. GR वाचायचं नाही आणि उगाच आंदोलन करायचं हे याच्यापुढे घडणार नाही याची मला गॅरंटी दिलेली आहे शिक्षक संघटनांनी. दुसरं जे शाळा बाह्य विद्यार्थी आहेत त्यांच्या सर्वेसाठी सुद्धा आम्ही मीटिंग घेतो आणि
आम्ही चांगला निर्णय घेतो असं जो आश्वासन दिलं. शेवटी गुरुवर्य ही गुरुवर्य असं, त्यांच्याबद्दल मला अतिशय आदर आहे आणि त्याच्यामुळे संघटनांचा निर्णय अतिशय पॉझिटिव्ह होता आणि त्याच्याबद्दल मी त्यांच्या आभारी आहे. शासन अनेक सुविधा देत असतानाही शाळा बंद का होत? ज्या शाळेमध्ये शिक्षक लागतील त्या शाळेमधून बदलीची काहीच तरतूद नसणार आहे. नाही, एक्सेप्शनल केसेस सोडून नाही. हे बघा, ज्या वेळेला तुम्ही एखाद्या बँकेमध्ये क्लार्क म्हणून लागता किंवा मॅनेजर म्हणून लागता, त्याला तुमच्या गावाला पाठवण्याची तुम्हाला तरतूद आहे? कुठल्या नोकरीमध्ये तरतूद आहे सांगा? 1-1 लाख रुपये पगार घेतात आणि मग तरी पण त्या गावाला आपलं गाव म्हणणार नाही, त्या शाळेला आपलं शाळा म्हणणार नाही. कसं चालणार? असं नाही चालवून घेतलं जाणार. ज्यांना पाहिजे त्यांनी यावं ह्या सर्व्हिसमध्ये. इतरांना आहे, जे पूर्वी भरती झाले त्यांना आहे, नवीन भरती झालेल्यांना नाही. एक्सेप्शनल केसमध्ये ही तरतूद वापरता येईल. असं त्याच्यामध्ये एक्सेप्शनल केसेस कुठल्या हे लिहिलेलं आहे, तेवढ्याच तरतुदींचा वापर होईल. अदरवाईज ज्या गावामध्ये आपण नोकरी स्वीकारतो ते गाव माझं म्हटलं पाहिजे, ती शाळा माझी म्हटली पाहिजे आणि त्या शाळेतली मुलं ही माझी मुलं असं समजलं पाहिजे, तरच शिक्षणामध्ये प्रगती होणार, अन्यथा प्रगती होणार. पती पत्नी संकल्पना संपली, पती पत्नी एकत्र कल्पना संपली. अहो, पती पत्नीचं आहे ना एकत्रीकरण, जे एक्सेप्शन आहे त्याच्यामध्ये ते आहे. पण त्यांनी सुद्धा त्याच जिल्ह्यातली जर पत्नी स्वीकारली तेवढं सुद्धा करणार नाही का? त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा चांगल्या शिक्षका असणार की नाही त्यांच्या, मग त्याच्यामध्ये ते चूज करू शकतात ना. शेवटी बघा, सिस्टम कोणाला, माझं 1 मिनिट आहे का, शिक्षण खातं कोणासाठी आहे? विद्यार्थ्यांसाठी आहे. शिक्षण खातं विद्यार्थ्यांसाठी हे मान्य करा आणि तुम्ही आतमध्ये या. ज्यांना हे मान्य नसेल त्यांनी ह्या खात्यात येऊ नका, त्या खात्यामध्ये. हे माझं स्पष्ट म्हणणं आहे. आणि हा चॉईस तुम्हाला आता आहे ना. आम्ही तुमची परीक्षा घेतली, तुम्हाला चॉईस दिली. तुम्हाला जर त्या गावाला आपलं म्हणायचं नसेल आणि त्या विद्यार्थ्यांवर प्रेम द्यायचं नसेल, तुम्ही ते गाव स्वीकारू नका. आमचं काही म्हणणं नाही. आम्ही ऑप्शन दिला. आम्ही काय तुमच्यावर जबरदस्ती केली? अंमलीपदार्थाच्या पदार्थांच्या विषयावरनं संजय राऊत असं म्हणतात की गृहमंत्र्यांनी आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी सुद्धा आपलं म्हणणं मांडावं. काय भूमिका? हे बघा, संजय राऊत काय बोलतात ना, त्यांनी एक विचार करावा की आजपर्यंत वर्षावर कोणाला एंट्री होती का? सर्वसामान्य मनुष्य वर्षावर जाऊ शकत होता का? आणि सर्वसामान्य मनुष्य जर वर्षावर येत असेल तर प्रत्येकाचं आम्ही चेकिंग करू शकतो का हा मनुष्य कोण आहे, हा मनुष्य कोण आहे? आणि जोपर्यंत पोलीस एखाद्याला गुन्हेगार ठरवत नाही, म्हणजे ते ठरवतात की हा ड्रगमध्ये आहे, अमुक आहे, तोपर्यंत कोणाला कसं करणार? मी आता मुंबईमध्ये फिरतो, मुंबईचा पालकमंत्री आहे. माझ्या शेजारी उभं राहून रोज शेकडो लोक फोटो काढतात. मला कसं करणार त्यांचा व्यवसाय काय आहे तो? अनलेस तो मोठा क्रिमिनल असेल तर मला पोलीस खात्याची लोक सांगतील की बा तो क्रिमिनल आहे, अमुक आहे, आणि त्यावेळेला मी डिक्लेअर करेन बा हा माझ्या शेजारी बसून याने फोटो काढला, परंतु ह्या माणसाला मी ओळखत नाही. कसं ओळखणार हो? हे संजय राऊतना अंतर्ज्ञान आहे आणि ते अंतर्ज्ञान असल्यामुळे त्यांना सगळं दिसतं. जसं त्या संजयला दिसायचं महाभारतामध्ये, तसं यांच्याकडे असं आहे की 2 तारीखला हे सरकार पडणार. त्यांना अंतर्ज्ञानातून दिसतं, चष्म्यातून, की हे सरकार पडलेलं आहे, अमुक दिसतं. हे त्यांना दिलेली देणगी आहे देवाने, पण ह्यांना मिळालेली देणगी खोटी आहे. आणि ते जे संजय होते महाभारतातले त्यांना खरी देणगी होती, त्याच्यामुळे त्यांना महाभारत दिसायचं. त्याच्यामुळे हे जे बोलतात ना ते तुम्हाला खोटं आढळून येईल. संजय राऊत अंमली पदार्थाच्या मुख्यमंत्र्यांच्या आरती, गणपतीच्या आरतीला आले, हे मुख्यमंत्र्यांना माहिती नव्हतं का? काय एल्विश यादव जो ड्रग्स आहे, हे बघा मॅडम, तुम्हाला मी आता सांगितलं. मला माहिती असं का, लाखो लोक भेटतात मुख्यमंत्र्यांना, सकाळपासून रात्री 3 वाजेपर्यंत लोकांना भेटणार. कोण यादव आणि कोण त्यांना काय करणार? कुठला तरी एका कार्यकर्ता असणार, त्याच्याबरोबर तो आलेला असणार आणि तोपर्यंत त्याच्याकडून ड्रगच हस्तगत केलेले नाही तर तो ड्रगशी संबंधित कसं म्हणता येईल? मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर, वर्षा बंगल्यावर आरती करत होते. हो, आरती केली म्हणून काय त्यावेळेला त्याच्यावर ड्रगचे आरोप होते का? कोणी सर्वसामान्य मनुष्य येऊन मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर आरती करू शकतो असं महाराष्ट्राच्या इतिहासात कधी घडलेलं नव्हतं. कारण एक सर्वसामान्य शेतकऱ्यांचा मुलगा ज्यावेळेला मुख्यमंत्री बनतो त्यावेळेलाच कोणालाही प्रवेश हा त्यांच्या बंगल्यावर मिळू शकतो. आणि त्याच्यामुळे जर त्यांच्यावर आरोप करणार असाल तर खुशाल करा, आम्ही त्या आरोपाची उत्तरं देऊ. परंतु त्यांनी महाराष्ट्राला तुमची लायकी कळेल आरोप करणाऱ्यांची. त्यांचा आहे का, त्यांचा काय थेट संबंध आहे का, त्यांचे फोनचे कॉल्स आहेत का? माझ्याबरोबर माझा समजा एखादा कोणतरी आला, माझी एक मुलगी आहे, तिच्याबरोबर त्याच्यात 4 मैत्रिणी आल्या, काय करणार आहे? कोणाचा काय व्यवसाय, त्यांच्या वडिलांचा काय व्यवसाय समजू शकतं का? असं समजू शकत नाही. फक्त जे नॉन क्रिमिनल्स असतात ते जर मुख्यमंत्र्यांच्या आवारामध्ये दिसले तर तिथं डिपार्टमेंटची लोक असतात, ते त्यांना ताबडतोब जाऊन थांबवतात आणि प्रतिबंध करतात. ह्याच्या संदर्भात हे आरोप असते. पूर्वी त्याला पकडलेला असता तर जाऊन त्याला थांबवलं असतं ना पोलिसांनी. हे काय मुख्यमंत्र्यांचं काम आहे? पोलिसांचं काम आहे. एवढं साधं कळत नाही.
आणि बघा पूर्वीच्या काळामध्ये वर्षात कोणाला एंट्रीच नव्हती, मला एंट्री नव्हती, मला सुद्धा एंट्री नव्हती. आता गरीबातला गरीब मनुष्य जाऊ शकतो. मी सिनियर मोस्ट आमदारांपैकी एक आमदार आहे. मला जर एंट्री नव्हती इतर लोकांना कुठे मिळणार? ते बंदिस्त त्याचा किल्ल्यामध्ये रूपांतर झालेलं आहे. ते एक सरकारचं असं स्थान आहे की कुठलाही गरीबातला गरीब मनुष्य मुख्यमंत्र्यांना भेटू शकला पाहिजे आणि त्याच्याकडून न्याय मिळू शकला पाहिजे. ह्याच्यासाठी मुख्यमंत्र्यांचं पद असतं. शिवसेनेला तिथपासून तुम्हाला एंट्रीच नव्हती मातोश्रीवर. कोणाला? मातोश्री काय बोलताय? केसरकर साहेब शेवटचा प्रश्न. केसरकर मराठा आरक्षणावरून केसरकर साहेब, हो मी तुम्हाला असं सांगितलं की आमच्यासारख्या लोकांना हो, एक शेवटचा. एक महिना थांबायला लागायचं वर्षाच्या दारावर. खोटं सांगतोय का? असे 50 लोक अशीच बाहेर पडतात का? बापरे. तुम्हाला मी एवढं सांगतो, 5-5 हजार लोक दादर मधली रस्त्यावर आली, साधी त्यांची दखल घेतली नाही. त्या लोकांच्या बिल्डिंग पाडण्यात आला, ती लोक रस्त्यावर उतरली तरी त्यांची दखल घेण्यात आली नाही. मग तिथला आमदार बाहेर पडणार नाही तर काय करणार? तो लोकांचा आमदार नाही का? मी उद्धव ठाकरेंच्या बद्दल बोलतो. तुमच्या प्रश्नाचं केसर शेवट. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.